हाय सर्वांना, मी बनवत आहे पुदिन्याची चटणी. टाकलंय कांदा, लसूण, टमॅटो फोडणीला. इकडे मी स्वच्छ असा पुदिन्याची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे. एकदम ताजा ताजा आहे बघा, बघू शकता. इकडे हिरवी मिरची, लसण. इकडे थोडीशी हलकीशी मुगाची डाळ भिजत घातली, थोडीशी छानपैकी त्याच्यात टाकायला. इथं आपलं हे चालू आहे फोडणीची तयारी. त्याच्यात मोहरी जिरे टाकून घेतले, कांदा टाकला, टमॅटो थोडीशी चव लागण्यासाठी, टेस्ट येण्यासाठी. पुदिन्याची भाजी खायला खूप छान आहे, खूप पौष्टिक आहे. बघा, हिरवी मिरची वगैरे टाकून घेतली मस्तपैकी. हिरवी मिरची आणि लसूण, हलकीशी मुगाची डाळ टाकून घेतली, परतून मस्तपैकी. आता टाकूया आपण पुदिना. पुदिना टाकायचा, मस्त पुदिना टाकून घ्यायचं. ज्यांच्या तोंडाला चव वगैरे नसेल येत ना, त्यांनी खावावं. मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर खायची. पुदिना पहिलाच खरट असतो, त्यामुळे मीठ पण थोडंसं नॉर्मल कमीच टाकायचं, पण जास्त नाही टाकायचं, नाही तर खरट होते भाजी. नाही तर भाजी खरट होऊन जाते. आणि शक्यतो लोखंडाच्या कढईत बनायची वाटते, थोडी काळी, पण आपल्याला पण आणखीन पौष्टिक होते. किंवा स्टीलची असेल कढई तर स्टील कढई. भाजी सुंदर झाली भाजी. आता टाकून ठेवूया मस्त आणि भाकरी बरोबर खाऊया, गरम गरम भाकरी बरोबर. आवडली तर नक्की करून बघा तुम्ही पण. कमेंट करा, लाईक करा.